जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण गणितीय क्रिया यातला शेवटचा जो नियम बाकी होता, ज्याला बॉर्ड मास किंवा कंचे भागविभाग म्हणतात, ते जाणून घेऊयात. आणि मित्रांनो, या सेशन मध्ये मी तुम्हाला आज अगदी सोप्यापासून तर अवघड लेवल पर्यंतचे सर्व प्रश्न घेणार आहे, जे की परीक्षेला वारंवार विचारले जातात. ठीक आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे, काल जसं आपण पदावली नियम 3 पाहिलेला आहे. ठीक आहे, पदावलीमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे चिन्ह वापरलेले असतील, पण त्यामध्ये कंस नाही राहत. मग आपण स्वतःहून कंस करायचा असतो, बरोबर की नाही? कंस केल्यानंतर नंतर बेरीज व वजाबाकी जो नियम 2 मी तुम्हाला समजून सांगितलं, त्या नियमाने डावीकडून उजवीकडे सोडवायचा असतो, बरोबर की नाही? म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पदावली समजून सांगितलेली होती. आता या ठिकाणी आज आपण बॉर्डमास बघणार आहे. तर बॉर्डमास मध्ये कुठल्या गोष्टी कशा सोडवायच्या असतात, ठीक आहे ना, किंवा कोणती स्टेप कधी करायची असते, ते तुम्हाला आजच्या सेशन मध्ये पूर्ण समजून जाणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरती, वन रक्षक, एसएससी जीडी, अग्निवीर, ठीक आहे, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग किंवा अजून इतर सरळ सेवा किंवा आयटी नंतरचे ज्या काही टेक्निकल एक्झाम असतात, त्यांची जर तयारी करत असणार तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओमध्ये जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, मी दाव्याने सांगतो की याच्या पुढे परीक्षेला येणारा एकही मार्क तुमचा या टॉपिकवरचा जाणार नाही. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, बॉर्डमास म्हणजे काय? तर आधी BODMAS म्हणजेच नेमकं काय, किंवा कंचे भागुबेव म्हणजेच काय, हे जर तुम्हाला समजलेलं असेल तर प्रश्न सोडवण्यासाठी अजून मदत होते, किंवा प्रश्न अजून सोपे होतात तुम्हाला सोडवताना. तर ते जाणून घेऊया आपण आधी. काय बी म्हणजे काय असतं मित्रांनो? बी म्हणजे काय असतो? ब्रॅकेट. बी म्हणजे काय? ब्रॅकेट. ठीक आहे. ओ म्हणजे काय असतो? ऑफ असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर डी म्हणजे काय? डी म्हणजे डिव्हिजन. डी म्हणजे काय? डिव्हिजन. ठीक आहे. त्याच्यानंतर एम म्हणजे काय? एम म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर ए म्हणजे काय? ऍडिशन. ए म्हणजे काय? ऍडिशन. आणि एस म्हणजे काय असतो? सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे ना, एस म्हणजे काय? सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता बघा, काही मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील तर त्यांना या गोष्टी लक्षात येणार नाहीये, तर मी तुम्हाला त्यासाठी इथे कंचे भागविभाग पण लिहून दिलेलं आहे. मग जर तुमच्या लक्षात या गोष्टी राहत नसतील तर कंचे भागविभाग मराठी मीडियमचे विद्यार्थी यांना सहज लक्षात राहणार आहे, म्हणून मी तुम्हाला त्या पद्धतीने पण समजून सांगतो. तर बघा, क म्हणजे काय असतं मित्रांनो? कण म्हणजे काय? कंस. ठीक आहे, कण म्हणजे काय असणार? कंस. त्यानंतर चे म्हणजे काय असतो? चे. गणितात चे, च्या, ची, हा, चा हे जेव्हा शब्द येतात ना, तर या 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 शब्दांसाठी नेहमी गुणाकार करा. लक्षात येतं का? उदाहरणामध्ये जेव्हा चे, च्या, ची, चा हे शब्द तुम्हाला पाहायला भेटतील उदाहरणामध्ये, तर नेहमी काय करायचं मित्रांनो? गुणाकार करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर भा म्हणजे काय? भा म्हणजे भागाकार. ठीक आहे, भा म्हणजे काय? भागाकार. त्यानंतर गु म्हणजे काय? तर गुणाकार. ठीक आहे ना, तुमच्या सुपीक डोक्यात नापीक विचार येऊ देऊ नका. ठीक आहे ना. तर बघा, त्यानंतर बे म्हणजे काय? बे म्हणजे, ठीक आहे ना, बे म्हणजे बेरीज. बे म्हणजे बेरीज. त्यानंतर व म्हणजे काय? वजाबाकी. व म्हणजे वजाबाकी. आता लक्षात घ्या मित्रांनो, बॉडमास किंवा कंचे भागुबेवरचे प्रश्न सोडवताना आहे ना, याच्यात नियम कोणता वापरायचा? ठीक आहे ना, तर नियम वगैरे लक्षात ठेवण्यापेक्षा ना, फक्त कंचे भागुबेव एवढं पाठ करा तुम्ही. म्हणजे तुम्हाला आहे ना, याच प्रोसेसने यावरचे जे काही प्रश्न असतात ते सोडवायचे असतात. ठीक आहे, म्हणजे याच स्टेपने. उदाहरणार्थ, पहिले कंस सोडवायचा आहे, नंतर चे, च्या, ची, चा या गोष्टी सोडवायच्या आहेत. ठीक आहे, म्हणजे त्याचा अर्थ गुणाकार असणार आहे, नंतर भागाकार करायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची, आणि शेवटी वजाबाकी करणार आहेत. ठीक आहे. पण मित्रांनो, कंस जर आपण बघितलं तर कंस मध्ये मी तुम्हाला नियम 2 मध्ये कंस समजून सांगितले होते. ठीक आहे ना. जे विद्यार्थी आज हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार, तर अशा विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही आपल्या प्लेलिस्ट मध्ये जा. प्लेलिस्ट मध्ये मी याच्या आधीचे जे जे काही लेक्चर आहेत, ठीक आहे ना, ते सर्व लेक्चर घेतलेले, तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते व्हिडिओ आधी बघून घ्या. ठीक आहे. तर बघा, मी तुम्हाला आता कंस, मग कंस एकच प्रकारचा असतो का? तर नाही. हे लिहून झालेलं असेल तर मी पुसून घेतो. ठीक आहे. तर बघा, कंस 4 प्रकारचे असतात. किती? 4. मग त्याच्यात कंस मध्ये कोणता कंस आधी सोडवायचा, कोणता त्याच्यानंतर सोडवायचा, कोणता शेवटी सोडवायचा, तर ते पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे ना. तर बघा, लक्षात आहे मित्रांनो, कंस मध्ये पहिला कंस असतो, अशी रेष मारलेली असते संख्येच्या डोक्यावर. उदाहरणार्थ, जर मी इथे लिहितोय 4x8, ते 4x8च्या वरती रेष मारलेली, तर याला रेखीय कंस म्हणतात. कोणतं? रेखीय कंस. ठीक आहे ना, किंवा रेषा कंस म्हणा. ठीक आहे, रेषीय कंस, रेषा कंस. ठीक आहे. तर मित्रांनो, कंस मध्ये सर्वात पहिले हा कंस सोडवायचा आहे. ठीक आहे.
त्यानंतर दुसरा कंस असतो लहान कंस, ठीक आहे, लहान कंस. त्यानंतर तिसरा असतो मित्रांनो मध्यम कंस. कोणता? मध्यम कंस. आणि चौथा असतो मोठा कंस, ठीक आहे, किंवा त्याला महिरपी कंस पण म्हणतात. लक्षात येत आहे या पद्धतीने. तर कोणता? मोठा कंस. लक्षात येत आहे. अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगतोय, या गोष्टी लक्षात ठेवा. मग सुरुवातीला कंचे भागाविभागामध्ये काय करणार? पहिले कंस सोडवायचा आहे. मग कंस मध्ये पण पहिला कंस कोणता सोडवणार? रेखीय कंस, नंतर लहान कंस, नंतर मध्यम कंस आणि नंतर मोठा कंस. या सिक्वेन्सने सोडवायचं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो की कंस मध्ये कंस, कंस मध्ये कंस, कंस मध्ये कंस, जेव्हा असे प्रश्न तुम्हाला दिलेले असतील तर अशा वेळेस सर्वात मधला जो कंस असणार आहे ना तो कंस आधी सोडवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या बाहेरचा कंस, नंतर त्याच्या बाहेरचा कंस. या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. तर बघा ही गोष्ट फार महत्वाची, या गोष्टी लक्षात ठेवशाल. इथपर्यंत क्लिअर आहे. पण मित्रांनो कंस ज्यावेळेस दिलेला असणार किंवा आपण कंचे भागुबेव या नियमाचा वापर करून जेव्हा प्रश्न सोडवत असू तर यामध्ये चिन्ह, ठीक आहे ना, ते पण फार गरजेचे. चिन्ह जर तुमचे बदलत असणार तर 100% तुमचे प्रश्न चुकतील. ठीक आहे. म्हणून चिन्हांवर पण लक्ष द्यायचं आहे. जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहित नसतील तर मी याच्या आधीचे लेक्चर घेतलेले आहेत, प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते व्हिडिओ बघा. ठीक आहे. म्हणजे तुमचे सर्व डाऊट क्लिअर होऊन जातील. तर चला मित्रांनो आज प्रश्नांना सुरुवात करूया. हे लिहून घ्या. ठीक आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि लिहून घ्या तुम्ही. चला मग आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. आता काही प्रश्नांमध्ये मी तुम्हाला कंस देईल. ठीक आहे. काही प्रश्नांमध्ये कंस नाही राहणार. ठीक आहे ना. मग ज्या प्रश्नांमध्ये कंस नसतील त्या प्रश्नामध्ये नियम 3 आपण पाहिलेलो, त्या नियमानुसार तुम्ही कंस करून बेरीज वजाबाकी या नियमाने प्रश्न सोडू शकता. ठीक आहे. तर चला पहिला प्रश्न घेतोय मी. बघा 8 गुणिले 5, ठीक आहे, आणि याच्या डोक्यावर, या संख्येच्या डोक्यावर एक रेखीय कंस आहे. ठीक आहे. अधिक 20 वजा 10 बरोबर किती? तर बघा मित्रांनो आता इथे आपल्याला कंचे भागुबेवचा नियम वापरायचा आहे. ठीक आहे. नियम कसा वापरणार? तर बघा सुरुवातीला कंस सोडवायचा आहे. तर आता या प्रश्नामध्ये कंस कुठे आहे? तर बघा कंस इथे, म्हणजे कंस सोडवायचा आहे. तर आधी ही प्रक्रिया करा. ठीक आहे. 8 पंचे किती होणार? 40, अधिक तसाच हा 20 इकडे वजा 10 इकडे. ठीक आहे. मग त्यानंतर चेक आपल्याला करायचं असतं, पण या प्रश्नात चे आहे का? चेचा अर्थ काय आहे? चे, चा, ची, च्या, याचा अर्थ काय? गणितामध्ये गुणाकार घ्यायचा. मग इथे चे वापरलेलं आहे का? नाही. नंतर भा म्हणजे भागाकार आहे, तर भागाकार या प्रश्नामध्ये आहे का? नाहीये. नंतर गुणाकार आहे. ठीक आहे. तर गुणाकार आपण कंस आधी सोडून घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर या कंसानंतर अजून गुणाकार कुठे आहे का? तर नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बे म्हणजे काय? बेरीज. तर बेरीज करायची आहे. ठीक आहे. मग बेरीज 40 अधिक 20 किती होणार? 60. आणि शेवटी काय करायचंय? वजा. ठीक आहे. मग 60 मधून 10 गेले तर किती होणार? 10. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 10. तर आपल्याला कंचे भागुबेव किंवा बॉडमास या नियमानेच प्रश्न बघायचे आहेत. ठीक आहे. चला आता मी दुसरा प्रश्न घेतो. हा प्रश्न समजला असेल. चला आता दुसरा प्रश्न बघूया आपण. तर बघा दुसरा प्रश्न काय मित्रांनो? प्रश्न क्रमांक 2. बघा 80 गुणिले 10 भागिले पुन्हा 80 गुणिले 10 भागिले 80, आणि या 80 गुणिले 10च्या डोक्यावर मी रेष मारतोय. ठीक आहे. त्यानंतर अधिक 80, ठीक आहे, गुणिले 4 वजा 2 बरोबर किती? तर बघा मित्रांनो मी या ठिकाणी थोडासा प्रश्न अजून मोठा केलेला आहे. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये गुणिले आणि भागिले हे दोघं चिन्ह पण वापरलेले आहेत. लक्षात येत आहे का? आता अशा लेवलचेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. जर तुम्ही सरळ सेवा वगैरेची तयारी करत असाल किंवा पोलीस भरती, वनरक्षक, SSC-GD किंवा अजून इतर सरळ सेवेची तयारी करत असणार, TCS, IBPS अंतर्गत किंवा या कंपन्यांमार्फत ज्या काही परीक्षा घेतल्या जातात त्या ठिकाणी पण याच लेवलचे प्रश्न असतात. अजून आपण याच्यापेक्षाही अवघड लेवलचे प्रश्न बघणार आहेत. ठीक आहे. म्हणजे कंसामध्ये कंस वगैरे असे सर्व प्रश्न बघणार आहे. काही संख्या तुम्हाला अंश आणि छेदात दिलेले असतात. ठीक आहे. मग त्यांना कंस करून कसे सोडवायचे ते पण प्रश्न आपण यामध्ये घेणार आहेत. तर बघा मित्रांनो आता हा 2 नंबरचा प्रश्न, आधी प्रश्न घेतला त्यापेक्षा थोडासा अवघड आहे. तर याच्यात पुन्हा कंचे भागुबेवच्या नियमानुसारच आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. मग आता इथे सुरुवातीला कंस, तर कंस आहे का प्रश्नात? हो आहे. त्यानंतर चे दिलेला कुठे? नाही दिलेला. त्यानंतर भा म्हणजे भागाकार आहे. नंतर गु म्हणजे गुणाकार पण आहे. ठीक आहे. त्यानंतर बे म्हणजे बेरीज आहे आणि शेवटी वजाबाकी करायची. तर इथे बेरीज पण आहे, गुणाकार पण आहे, भागाकार पण आहे आणि कंस पण आहे. तर बघा मित्रांनो असा प्रश्न कसा सोडवायचा? ठीक आहे. कशा पद्धतीने सोडवायचा आहे तर बघूया आपण. 8 गुणिले 10 सुरुवातीला कंस सोडवा. 8 गुणिले 10 किती होणार? 8 एक 8, 80 गुणिले 10 800 बरोबर आहे, किंवा 8 एक 8 आणि हे 2 शून्य तसेच. त्यानंतर
भागिले 80, ठीक आहे ना, भागिले 80, नंतर इकडे अधिक 80, नंतर गुणाकारात 4 वजा 2 बरोबर किती. तर बघा आता कंस सोडवला गेला, कंस नंतर चे करायचं. मग प्रश्नात चे आहे का? चे म्हणजे गुणाकार आहे का? नाहीये, ठीक आहे ना. चे आणि हा गुणाकार या दोघांमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवाल, जेव्हा प्रश्नामध्ये चे दिलेला आहे आणि गुणाकार पण दिलेला आहे, तर आधी चे सोडवायचा. हा, या चेचा अर्थ आणि या गुणाकाराचा अर्थ जरी गुणाकार होतोय, पण नियम काय आहे की आधी चे सोडवा नंतर गुणाकार सोडवा. जर तुम्ही आधी गुणाकार करून घेत असाल तर तुमचा प्रश्न चुकणार आहे, ठीक आहे. तर बघा आता लक्ष द्या इकडे, 800 भागिले 80 केल्यानंतर किती होणार? 800 भागिले 80 तर येणार 10, नंतर अधिक, नंतर 80, नंतर पुन्हा गुणाकारात 4 वजा 2 बरोबर किती, ठीक आहे. तर आता भागाकार झालेले, भागाकार नंतर काय गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार चिन्ह कुठे आहे? 80 गुणिले 4 बरोबर की नाही. 10 अधिक 80 गुणिले 4 किती होणार? 8 चोक 32 आणि हा शून्य तसाच, नंतर वजा 2, ठीक आहे. तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला गुणाकार झालेला, तर गुणाकार नंतर काय करायची? बेरीज करायची आणि शेवटी वजा बाकी. तर बघा 10 अधिक 320 किती होणार? मग 330 वजा 2, ठीक आहे, वजा 2. तर मग काय येणार? 330 मधून 2 गेले तर किती होणार? 328. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 328. बघा मित्रांनो मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने प्रश्न समजून देतोय, ठीक आहे. हे प्रश्न लिहून घेत चला, नंतर मी प्रॅक्टिसला पण तुम्हाला काही प्रश्न देईल, त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहे, ठीक आहे. आता चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. बघा मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 3 मी तुम्हाला थोडस अजून प्रश्नात बदल करून देतो, ठीक आहे. बघा प्रश्न काय आहे? 70 चे 10 गुणिले 2 भागिले 20 अधिक 40 वजा 100 बरोबर किती. बघा मित्रांनो आता या प्रश्नामध्ये कंस दिलेला नाहीये, ठीक आहे, पण बेरीज वजाबाकी, बेरीज वजाबाकी गुणाकार, बघा इकडे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि चे दिलेला आहे, ठीक आहे. प्रश्न बदललेला आहे मी. आता या प्रश्नामध्ये बघूया आपण हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो, ताण घ्यायचा नाही. कंचे भागव्यवचा नियम लक्षात ठेवा. आधी कंस सोडवायचा आहे, मग कंस आहे का यामध्ये? नाहीये. मग कंस नंतर काय? चे. चे म्हणजे काय असणार? गुणाकार. तर आता हा प्रश्न आपण मांडून घेऊ गुणाकारात, किंवा डायरेक्ट लिहिलं तरी डायरेक्ट सोडवलं तरी चालेल, पण तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्यासाठी मांडणी केलेलीच कधी योग्य असते. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करून परफेक्ट व्हाल त्यावेळेस डायरेक्ट प्रश्न एका लाईनीत मी जे तुम्हाला स्टेप करून दाखवतो ना, तेही करायची गरज पडणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप लागणार आहे, ठीक आहे. आणि नक्कीच तुम्ही प्रॅक्टिस करणार आणि एक दिवस तुमचे स्वप्न साकार होतील, ठीक आहे. तर बघा चे म्हणजेच काय? गुणाकार आहे. नंतर 10 गुणिले 2 भागिले 20 अधिक 40 वजा 100 बरोबर किती. तर मित्रांनो आधी चे सोडवायचं आपल्याला, ठीक आहे ना. चे म्हणजे आपण गुणाकारात बदलून घेतलेला आहे, पण इथे तुम्हाला भागिले दिसतोय, तर काही विद्यार्थी काय करतील की आधी भागाकार करतील. तर भागाकारची प्रोसेस करायची नाही, ठीक आहे. मी इथे ना मित्रांनो 2च्या ऐवजी ना 20 करून घेतो, किंवा मग इथे 40 करून घेतो, ठीक आहे. इकडे 40 करून घेतो, इकडे 40 घेतो. तर बघा आता लक्ष द्या, 10 गुणिले 70 किती होणार? मग 7 एक 7, हे 2 शून्य तसेच, मग 700 गुणिले 40 भागिले 20 अधिक 40 वजा 100 बरोबर किती, ठीक आहे. तर आता लक्ष द्या, इथे चे झालेलं, चे नंतर भागाकार आहे, मग हा 700 तसाच लिहा, गुणिले 40 भागिले 20 केल्यानंतर काय येणार? 2 अधिक 40 वजा 100 तसंच लिहा, ठीक आहे. पुढे प्रश्न चिन्ह. मग त्यानंतर भागाकार नंतर काय असणार? गुणाकार. मग आता बघा 700 गुणिले 2, 700 गुणिले 2 किती होणार? 7 दुने 14 आणि हे 2 तसेच, म्हणजे 1400 अधिक 40 वजा 100 बरोबर किती. लक्षात येत आहे का? तर बघा आता पुढे काय करणार? 1400 आता गुणाकार झालाय, नंतर बेरीज करायची बे, बरोबर आहे की नाही. तर मग 1400 अधिक 40 मग किती होणार? 1400 अधिक 40 म्हणजे किती होणार? 1440 वजा 100. शेवटी आपल्याला बेरीज नंतर वजा करावं लागतं, ठीक आहे ना. मग 1440 मधून 100 गेलं तर किती होणार? 1340. मग या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? 1340. लक्षात येत आहे? आता बघा मित्रांनो, हा व्हिडिओ जर थोडासा मोठा होत असेल तरी तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा, कारण एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रकारचे उदाहरण क्लिअर करून देतोय, ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला परत परत दुसरे व्हिडिओ किंवा दुसरे लेक्चर बघायची गरज पडणार नाही, ठीक आहे. तर आता चला प्रश्न क्रमांक 4 घेऊ आपण, ठीक आहे.
एक प्रश्न अजून असाच घेतो आणि त्यानंतर मग कंस वगैरे टाकून मी तुम्हाला, ठीक आहे, एक कंस, दोन कंस, मग कंसामध्ये कंस, असे सर्व लेवलचे आपण प्रश्न बघूया. अंशात छेदात जसं मी तुम्हाला मगाशी बोललो तसे पण प्रश्न आपण घेऊ. ठीक आहे. तर एक प्रश्न मी पुन्हा तसाच घेतोय. तर बघा, 50 चे 5 भागिले 10 गुणिले 50 अधिक 500 वजा 200 बरोबर किती? तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी या प्रश्नामध्ये कंस नाहीये परंतु चे वापरलेला आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न पुन्हा सोडवताना कंचे भागू वियोगच्या नियमाने सोडवा. मग आधी कंस, मग कंस आहे का? तर नाहीये. मग त्यानंतर चेचा अर्थ काय आहे? चेचा चीच्या म्हणजेच गुणाकार करायचा आहे. मग आधी याला मांडून घ्या. ठीक आहे. 50 गुणिले चेच्या ऐवजी आपण गुणाकार घेतो ना, मग गुणिले 5 भागिले 10 गुणिले 50 अधिक 500 वजा 200 बरोबर किती? ठीक आहे. मग आधी चे सोडवायचा आपल्याला, म्हणजेच गुणाकार करायचा. 5 आणि हा शून्य इकडे, भागिले 10 गुणिले 50 अधिक 500 वजा 200 बरोबर किती? ठीक आहे. तर 250 म्हणजे 250 भागिले 10 केल्यानंतर काय येणार? तर 25. ठीक आहे ना. 25 गुणिले 50 अधिक, कारण आता 250 भागिले 10 आपण सोडून घेतला ना, मग त्याचं उत्तर काय आलं? 25. आता ठीक आहे ना, हा अधिक 25 याचं 250 भागिले 10. ठीक आहे. मग 250 भागिले 10 25 आलं. 25 गुणिले 50 अधिक 500, हा अधिक नंतर 500 वजा 200 भागिले किती बरोबर किती? ठीक आहे ना. मग आता काय करा, भागाकार सोडवला गेला, मग भागाकार नंतर गुणाकार करायचा आपल्याला. मग बघा, आता 25 त्रिक 75 आणि हा शून्य जसाच तसे, मग किती आले? 750 अधिक 500 वजा 200 बरोबर किती? ठीक आहे. मग बघा पुढे काय असणार? 750 अधिक 500, या दोघांची बेरीज करू. मग 0 0 किती होणार? 0 0 आणि 5 5 7 आणि 5 12, मग 1250. आता इकडे वजा आहे म्हणून वजा 200. ठीक आहे. बरोबर किती? मग आता 1250 वजा 200 केल्यानंतर किती होणार मित्रांनो? तर 1050. मग या प्रश्नाचं फायनल उत्तर काय असणार आहे? 1050. ठीक आहे. आता बघूया मित्रांनो याच्या पुढचा प्रश्न. आता मी प्रश्नात पुन्हा बदल करून देतो. ठीक आहे. तर बघा, आता पुढचा प्रश्न. चला मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नात काय? एक संख्या अंशात दिलेल्या आहेत काही संख्या आणि काही संख्या छेदात दिलेल्या आहेत. बरोबर आहे. मग या ठिकाणी काय करायचं? मी तुम्हाला नियम 2 शिकवलेला होता, बरोबर की नाही? मग काल आपण पदावली नियम 2 मध्ये आपण बेरीज वजाबाकीचे नियम पाहिलेले, डावीकडून उजवीकडे सोडवायचे, बरोबर आहे. आणि मी काल तुम्हाला पदावली शिकवताना पण बोललो होतो की ज्या संख्यांमध्ये एकापेक्षा जास्त चिन्ह वापरलेले असतील, ठीक आहे ना, किंवा 2 पेक्षा जास्त चिन्ह असतील, त्या ठिकाणी स्वतःहून कंस करून घेत चला. ठीक आहे. मग बघूया या प्रश्नाला सोडवायचं कसं. तर बघा, बेरीज वजाबाकी येईपर्यंत काय करायचं? कंस करायला लावलेलं तुम्ही तुम्हाला. तर मग बघा, इथे वजाबाकी आहे, इकडे बेरीज आहे, बरोबर की नाही? मग पहिला कंस इथे होणार, नंतर वजा तसाच दुसरा कंस इथे होणार, त्यानंतर पहिला कंस अधिक तसा, मग दुसरा कंस इथे होणार. मग आपण कंसात मांडणी करून घेतली. मी तुम्हाला या संख्यामध्येच करून दाखवलेलं तर नाही, ते एक स्टेप अजून त्या संख्या उतरावं लागलं असतं आणि कंस करावं लागलं असतं. ठीक आहे. आता आधी गुणाकार करू, नंतर या संख्येचा गुणाकार करू, नंतर पुन्हा म्हणजे डावीकडनं उजवीकडे आपल्याला हा प्रश्न सोडवत जायचा आहे. ठीक आहे. मग पुन्हा आता या संख्येचा आधी गुणाकार करू, नंतर या संख्येचा गुणाकार करू. मग दोघांचा जे काही गुणाकार येणार आहे, ठीक आहे, मग त्याला अंशात छेदात मांडणी करून नंतर वजा, या दोघांची जे काही गुणाकार येणार त्याला वजाबाकी करायची, नंतर इकडे बेरीज करायची. तर ते बघू कसं काय आहे. ठीक आहे. तर बघा, 180 गुणिले 15. मग आता 15चा पाडा म्हणा. सुरुवातीला 15 0 0, 15 8 120, 120 ची 0 हातच्या 12, मग 15 1 15 आणि 12 किती होतील? 27. ठीक आहे. नंतर हा वजा चिन्ह तसाच, इकडे 12 गुणिले 20, तर मग 12 दुने 24 आणि हा शून्य खाली तसाच. 240 छेदात 140 गुणिले 8 अधिक 2 गुणिले 55 आहे ना, तर मग काय करा? 8 0 0, 8 चोक 32 ची 2 हातच्या 3, 8 1 8 आणि ते हातच्याचे 3 किती होणार? 11. त्यानंतर अधिक जसंच तसे, मग 55 गुणिले 2 किती होणार? 55 दुने 110 बरोबर किती? आता काय करा, तिसऱ्या स्टेपला या दोघांची वजाबाकी करून घ्या. मग 2700 मधून 240 वजा करायचे आपल्याला. तर बघा, शून्यातून शून्य गेले, शून्य. आता या शून्यातून 4 जात नाही म्हणून शेजारच्याकडनं एक उसने घेतला आपण. मग संख्या इथे तयार होणार 10. मग 10 मधून 4 गेल्यानंतर काय येणार? 6. जो एक घेतलेला तो रिटर्न करून द्या. मग आता हा 2 होता, रिटर्न 1 केलेला इथे दिल्यानंतर 3 होऊन जाणार. मग 3 7 मधून 3 गेले 4.
नंतर हा 2 त्याच्या खाली काहीच नाही म्हणून हा 2460. ठीक आहे. छेदात 1120 अधिक 110. 1120 अधिक 110 किती होणार? 0 0 0 2 आणि 1 3. हा 1 आणि हा 1 2 आणि हा 1 त्याच्या खाली काहीच नाही म्हणून तो तसाच. लक्षात येतोय? बरोबर किती? तर मित्रांनो बघा आता इकडे लक्ष द्या. यासाठी काय करायचं आता? 1230 गुणिले 2 केल्यानंतर काय होणार? 2460 होऊन जातात. लक्षात येतं की जसं 12 1 12. ठीक आहे ना? 12 1 12 12 2 24 30 31 30 2 60 म्हणजेच काय? 1230 गुणिले काय होणार? सॉरी 1230 गुणिले 2 केल्यानंतर किती होणार? तर 2460 होत आहे. म्हणजे 2460 भागिले जर आपण 1230 करतोय तर उत्तर काय येणार? 2. लक्षात येत आहे? तर मित्रांनो असे अवघड जरी प्रश्न आले तुम्हाला तर आपण याला पण मी काल तुम्हाला काही नियम समजून सांगितलं त्या पद्धतीने आपण हे पण प्रश्न सोडू शकतो. अजून याच्या पुढचे अवघड लेवलचे जे प्रश्न आहेत ते बघूया आपण. चला मित्रांनो आता अजून पुढचा प्रश्न बघू. आता बघा मित्रांनो या प्रश्नामध्ये एकापेक्षा जास्त कंस पण वापरलेले आणि चिन्ह पण वजाबाकी बेरीज इकडे बघा वजाबाकी भागाकार आहे गुणाकार आहे पुन्हा वजाबाकी पुन्हा बेरीज आहे. ठीक आहे ना? तर मी तुम्हाला एक गोष्ट बोललो होतो की जेव्हा कंस एकापेक्षा जास्त वापरलेले असतील तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं? आधी मधला जो कंस आहे तो सोडवायचा आहे. पण मधला कंस पण सोडवताना जर त्या कंसामध्ये एकापेक्षा जास्त चिन्ह असतील तर त्यावेळेस कंचे भागुबेवचाच नियम वापरायचा आपल्याला. म्हणजे चे असेल कंसामध्ये दिलेला तर चेच्या ऐवजी गुणाकार मांडून घ्या, त्यानंतर मग भागाकार करा, नंतर गुणाकार करा, नंतर बेरीज करा, नंतर वजाबाकी करा. ठीक आहे. आणि याचबरोबर फायनल वजाबाकी करताना चिन्हांचा नियम लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे ना? जसं मी तुम्हाला बोललो की धन धन बेरीज वजाबाकीमध्ये धन धन काय होणार? धन होणार. धन ऋण काय होणार? धन होणार. पण चिन्ह काय असणार? उत्तराला नेहमी ऋण असतो. बरोबर की नाही? ते मी तुम्हाला सर्व ते व्हिडिओ बनवून दिलेले ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा प्लेलिस्ट मध्ये. ठीक आहे. बघूया आता हा प्रश्न काय मित्रांनो. तर बघा आधी मधला कंस आपल्याला सोडवायचा कारण कंचे भागुबेव मग कंस मध्ये आधी मधला कंस मी तुम्हाला सोडायला लावलेला आहे. ठीक आहे. तर इथे रेखीय कंस नाहीये मग त्यानंतर हा जो लहान कंस आहे तो लहान कंस सोडवायचा आहे. ठीक आहे ना? त्याचबरोबर मधला कंस जो असतो ना तो मधला कंस पहिले सोडवा. आता इथे मधला कंस हाच आहे किंवा लहान कंस पण तोच आहे म्हणून आधी रेखीय कंस नंतरचा कंस हाच असतो लहान. बरोबर की नाही? हा कंस याला सोडवायचा आहे. आणि आता या कंस मध्ये बघा एकापेक्षा जास्त चिन्ह वापरलेले म्हणजे इथे भागाकार पण आहे गुणाकार पण आहे आणि वजाबाकी पण आहे. तर बघूया याला सोडवताना काय करायचंय. तर हा मध्यम कंस तसाच ठेवू 15 वजा मग आता 9 चौक 36. बरोबर आहे? 9 चौक 36 36 भागिले 9 केल्यानंतर काय 9 चौक 36 गुणाकारात 8 आहे ना तर गुणाकारात 8 इकडे याला आपण कंस टाकून घेऊ वाटल्यास गुणाकारात 8 वजा 20 कंस पूर्ण अधिक 3 नंतर कंस पूर्ण. ठीक आहे. तर बघा आता पुन्हा कंस सोडवायचा आपल्याला 8 चौक 32 वजा 20. ठीक आहे ना? त्यानंतर हा 15 जसंच तसे हा मध्यम कंस पण तसेच अधिक 3 आणि हा मध्यम कंस पूर्ण. त्यानंतर पुन्हा कंस अजून बाकी आहे. ठीक आहे. तर आधी कंस सोडवावा लागणार आहे आपल्याला. मी तुम्हाला इथे बोललोय की गुणाकार नंतर बेरीज बेरीज नंतर वजाबाकी करायची पण अजून कंस सुटलेला नाही म्हणून आपल्याला कंस सुट्टा करावा लागणार आहे. ठीक आहे. मग मधला कंस मध्यम कंस 15 वजा 32 मधून 20 गेले तर किती येणार? 12. ठीक आहे. त्यानंतर कंस पूर्ण अधिक 3 आणि नंतर हा कंस. ठीक आहे. आता उत्तराला नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह असतो ही गोष्ट लक्षात ठेवा. मग इथे 32 ही मोठी संख्या आहे ना मग मोठ्या संख्येचं चिन्ह काय इथे धन आहे. ज्या संख्येला चिन्ह दिलेलं नसतो त्या संख्येचं चिन्ह नेहमी काय समजायचं? धन समजायचं. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असणार हा व्हिडिओ प्रथम बघत असणार तर तो व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये जाऊन आधी बघून घ्या. ठीक आहे. आता बघा मित्रांनो ही संख्या धन आहे कंसात धन आहे आणि इकडे ऋण आहे. मग धन ऋण काय होतात? ऋण होतो ना म्हणून या 15 मधून ही धन आहे. मग बरोबर की नाही? ही धन आहे मध्ये ऋण आहे. बरोबर. मग या 15 मधून 12 वजा करून घ्या म्हणजे काय येणार? 3 आणि संख्येला चिन्ह कोणतं द्यायचं? मोठ्या संख्येचं. मग मोठी संख्या धन आहे ना म्हणजे जे 3 असणार. मग कंसाबाहेर काय? 3. लक्षात येत आहे? आणि हा मध्यम कंस पूर्ण. ठीक आहे. मग 3 अधिक 3 किती होणार? 6. लक्षात येत आहे? मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार? 6 असणार आहे. बघा प्रश्न दिसायला खूप अवघड होता पण जर आपण नियमांचा विचार केला आणि लक्ष देऊन जर प्रश्न समजून घेतलं तर असे अवघड पण प्रश्न आपण सहज सोडू शकतो. आणि मित्रांनो हे प्रश्न सर्व परीक्षेला विचारले जातात. ठीक आहे. अजून यापेक्षा अवघड लेवलचा प्रश्न बघू. ठीक आहे. बघा मित्रांनो आता अजून अवघड लेवलचा प्रश्न काय
तर इथे मध्यम कंसात 21 वजा लहान कंसात 2 अधिक 15 भागिले 4 भागिले 3 गुणिले 4 वजा 15 लहान कंस पूर्ण नंतर भागिले 7 गुणिले 21 आणि मग मध्यम कंस पूर्ण बरोबर किती, असं या प्रश्नात विचारलेलं आहे. तर मी तुम्हाला बोललो की कंचे भागाविभागाच्या नियमानुसार आधी मधला कंस सोडवायचा नंतर चे सोडवायचा. मग आता या प्रश्नात चे कुठे दिलेले का नाही, म्हणजे आपल्याला पहिले कंस सोडवावा लागणार आहे. मग कंस मध्ये जर एकापेक्षा जास्त चिन्ह वापरलेलं असतील तर आपल्याला कंचे भागाविभागाचा नियम म्हणजे भागाकार आधी करा, नंतर गुणाकार करा, नंतर बेरीज करा, नंतर वजाबाकी करा, हाच नियम वापरायचा आहे. तर बघूया आता हा प्रश्न कसा सोडवणार. मध्यम कंस जसाच तसे, नंतर हा 21 वजा, आता बघा इथे आधी लहान कंस 2 नंतर हा अधिक तसाच. आता 15 भागिले 3 केल्यानंतर काय येणार मित्रांनो, तर 5 गुणाकारात 4 तसाच वजा 15 कंस पूर्ण भागिले 7 गुणाकारात 21 आणि मध्यम कंस पूर्ण बरोबर किती. तर बघा अजून कंस सुट्टा आलेला नाही म्हणून आधी कंस सोडवायचा आपल्याला. ठीक आहे, मग दुसरी स्टेप काय, लक्ष द्या इकडे. 21 वजा कंसात आता 5 2 तसाच लिहून घ्या अधिक, तर 5 गुणिले 4 किती होणार, 5 चोक 20 वजा 15 कंस पूर्ण भागिले 7 गुणाकारात 21 आणि नंतर मध्यम कंस पूर्ण बरोबर किती. अजून कंस बाकी म्हणून कंस सोडवायचा आहे. मग 21 वजा, आता बेरीज करायची, कारण बघा भागाकार नंतर गुणाकार केला, गुणाकार नंतर बेरीज करायची. मग 20 अधिक 2 किती होणार, 22 वजा हा जसाच तसे वजा 15 कंस पूर्ण भागिले 7 गुणाकारात 21 आणि मध्यम कंस पूर्ण बरोबर किती. ठीक आहे, त्यानंतर अजून कंस सुट्ट करायचं बाकी आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या आता याच्यासाठी काय करावं लागणार आपल्याला. 21 वजा, आता हा कंस सुट्टा करायचा, मग 22 मधून 15 गेले तर किती होणार, 7 भागिले 7. आता बघा हा कंस सुट्टा केला ना आपण 7, ठीक आहे ना, 22 मधून 15 गेले 7 नंतर हा भागिले 7 गुणाकारात 21 आणि मध्यम कंस पूर्ण बरोबर किती. आता मित्रांनो लक्ष द्या इकडे, आता पुन्हा इथे एक संख्या आहे ना भागाकार तयार होऊन गेली बघा इथे, बरोबर आहे. मग पुन्हा आपल्याला कंचे भागाविभागाच्या नियमानुसार भागाकार करावा लागणार आहे, नंतर गुणाकार करायचा, बेरीज मग वजाबाकी. ठीक आहे, तर लक्ष द्या काय येणार. ठीक आहे, तर 7 भागिले 7 किती होणार, 7 एक हा 21. ठीक आहे ना, मग 7 भागिले 7, आता इकडे बघा ही एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे, म्हणजे किती होणार, 7 एक 7 म्हणजे वजा 1 गुणिले 21. मग त्यानंतर पुन्हा आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. ठीक आहे ना, त्यानंतर काय करावं लागेल, पुन्हा गुणाकार करावा लागणार. मग 21 गुणिले 1 केल्यानंतर काय होणार, 21 एक 21. पण आता हा 21 धन आहे, हा एक ऋण आहे, म्हणजेच हा मध्ये ऋण चिन्ह असणार आणि हा 21 तसाच. ठीक आहे, मग 21 वजा 21 केल्यानंतर मित्रांनो उत्तर काय येणार, 0. तर बघा जरी प्रश्न दिसायला अवघड होता मित्रांनो, पण चिन्हांचे नियम आपल्या लक्षात होते आणि आपण त्या पद्धतीने हा प्रश्न सोडवलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, बघा आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सोप्यापासून अवघड लेवल पर्यंतचे प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे, तर जर तुम्हाला काही प्रश्न समजलेले नसतील, प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये बिंदास विचारा. ठीक आहे, आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा, जेणेकरून मी जे पुढचे लेक्चर अपलोड करत जाईल ते व्हिडिओ सर्वात पहिले तुम्हाला तुमच्याजवळ पोहोचतील आणि तुमचे जे कोणी भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील मित्रांनो त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. ठीक आहे, आज इथेच थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.